नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता मधुभाऊंनी अर्जुनला सांगितले की सायलीचे आईवडील जिवंत आहेत आणि जर सायलीचे आईवडील जिवंत आहेत तर मग ते कोण आहेत. तेव्हा इथे आता अर्जुनला लवकरात लवकर त्यांना शोधून काढायचं आहे आणि त्याआधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुभाऊ लवकर शुद्धीवरती आले पाहिजे. त्यासाठी अर्जुन आतुरतेने वाट बघतोय. कारण अर्जुनला असं वाटत असतं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत ही गोष्ट मधुभाऊंनीच सांगितली. मग जर ते जिवंत आहेत तर मधुभाऊंना नक्कीच माहिती आहे की तिचे आईवडील नेमके आहेत तरी कोण. त्यासाठी ते शुद्धीवरती येणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं अर्जुनला वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुन सायली यांना जेव्हा इन्स्पेक्टर सावंत विचारतात, तुम्हाला कुणावरती संशय आहे का? तेव्हा अर्जुन सायली म्हणतात की आम्हाला तर कुणावरती संशय नाही आहे, सगळी माणसं आमचीच होती. त्यामुळे आम्हाला जर संशय कुणावरती आहे तर महिपत शिखरेवरती आहे. कारण त्याने आधीसुद्धा इथे अर्जुन सरांना धमकीचं पत्र पाठवलं होतं आणि त्यानंतर मधुभाऊंनासुद्धा मारण्याची धमकी दिली होती. तेव्हा महिपत हे काम करू शकतो असं सायली म्हणत असते. तेव्हा इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की त्याने आधीसुद्धा धमकी दिली आणि त्याने आता मधुभाऊंवरती सुद्धा हल्ला केला असेल, म्हणजे याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही या सगळ्याच्या मुळाशी जाऊ आणि खरा गुन्हेगार कोण आहे त्याला लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करू. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, पण आम्हाला महिपत शिखरेवरतीच संशय आहे. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की तुम्ही एक काम करा, धमकीचं पत्र तुम्ही जमा करा आणि त्याचबरोबर त्या महिपतच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा. इथे संशयित आरोपी म्हणून आम्ही त्याला चौकशीसाठी घेऊ शकतो किंवा त्याच्या घराची चौकशी करण्यासाठी जाऊ शकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, उद्या मी पोलीस स्टेशनला येऊन त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करतो असं अर्जुनने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागराज मधुभाऊंना बघायला आलेला असतो. मधुभाऊंना बघायला नाही तर तो मारायलाच आलेला असतो. मधुभाऊंचा ऑक्सिजन मास्क बाजूला काढून ठेवल्यानंतर इथे आता मधुभाऊंच्या जीव जाण्याची वाट नागराज बघत असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे सायली येते. सायलीच्या येण्याची चाहूल लागताच नागराजने पुन्हा एकदा मधुभाऊंच्या तोंडाला मास्क लावलेला असतो. कारण जर सायलीला नागराजवरती संशय आला तर ती अर्जुनला लगेच सांगेल हे नागराजला माहिती असतं. त्यामुळे इथे आता मधुभाऊंच्या तोंडाला मास्क लावणं गरजेचं असतं. तेव्हा इथे मधुभाऊंकडे बघत नागराज तसाच उभा असताना सायली विचारते, नागराज काका तुम्ही इथे? तेव्हा नागराज काका म्हणत असतात की हो, इथे माझा मित्र ॲडमिट आहे, त्याला बघण्यासाठी मी आलो होतो. तेव्हा मला कळलं मधुभाऊसुद्धा ह्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, म्हणून मी बघायला आलो. मगाशी बाहेर मी बघितलं तू फोनवरती बोलत होतीस, म्हणून तुला डिस्टर्ब केलं नाही. नर्सला विचारलं आणि आतमध्ये मधुभाऊंना बघायला आलो. खूपच जास्त वाईट झालं, असं व्हायला नको होतं. तेव्हा इथे सायली म्हणते, तुम्ही मधुभाऊंना बघायला आलात, मला खरंच खूप बरं वाटलं. त्यानंतर नागराज तिथून निघून गेलेला असतो आणि प्रेक्षकांनो, इथे मधुभाऊंना मारण्याचा त्याचा डावसुद्धा फसलेला असतो. ही गोष्ट सायलीने अर्जुनला सांगितलेली असते की नागराज काका मधुभाऊंना बघायला आले होते. तेव्हा अर्जुनला थोडंसं वेळ वाटतं. अर्जुन म्हणतो की नागराज काकांचं मधुभाऊंबरोबर असं कुठलंही कनेक्शन नाही आहे, मग ते कसे काय बघायला आले? तेव्हा सायली म्हणते, अहो मधुभाऊ आपले किती चांगले आहेत, एवढ्या चांगल्या माणसावरती एवढा मोठा प्राणघातक हल्ला झाला, मग कुणालाही वाईट वाटेलच ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर, तसंही असू शकतं. त्यानंतर कुसुमताई हॉस्पिटलला येते. अर्जुन सायली दोघेजणं घरी जातात. अर्जुन फ्रेश होण्यासाठी सायलीला घेऊन घरी जातो. तेव्हा सायली खूप रडत असते. अस्मिता आता सायलीबरोबर खूपच जास्त चांगली वागत असते. तेव्हा सायली म्हणत असते की माझे मधुभाऊ लवकरात लवकर बरे झाले पाहिजे. माझ्या मधुभाऊने मला लहानाचं मोठं केलं, आई वडील दोघांचंही प्रेम दिलं. माझे खरे आई वडील कोण आहेत मला ते आठवतसुद्धा नाही. तेव्हापासून त्यांनी मला सांभाळलं आहे. तेव्हा इथे अर्जुन मनामध्ये म्हणतो, मिसेस सायली, त्याच मधुभाऊंनी मला सांगितलं आहे की तुझे आईवडील जिवंत आहेत आणि त्यांना मी लवकरात लवकर शोधून काढणार. तेव्हा इथे सायली रडत असताना आता अर्जुन हा तिच्याकडे बघत असतो आणि त्याच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तेव्हा प्रताप काका म्हणत असतात, सायली बाळा,
अगं तू कशाला रडतेस? मी सुद्धा तुला वडिलांसारखाच आहे ना. तेव्हा इथे सायली आता खूपच जास्त इमोशनल होते. प्रताप काका म्हणतात, सायली हे तुझ्या वडिलांचं घर आहे, म्हणजे तुझं माहेर आहे. पूर्णाजी काय म्हणते, तुझी खोली सोडली तर बाकीचे संपूर्ण घर तुझं माहेर आहे. अगं ही सगळी तुझीच माणसं आहेत. आता मी तुला वडिलांसारखा आहे, म्हणजे तुझा वडीलच आहे. कल्पना तुझी आई आहे. आता ती तुझ्यावरती थोडीशी रागवली आहे, पण तुझ्यावरती तिचं खूप प्रेम आहे. मी बघितलं आहे ना, जेव्हापासून तू हॉस्पिटलमध्ये आहेस तेव्हापासून ती तुझी खूप काळजी घेते. तेव्हा इथे अस्मिता आता तुला बहिणीसारखी आहे. अस्मिता म्हणते, हो सायली, मी आहे ना तुझ्याबरोबर. विमल तुला बहिणीसारखी आहे. अश्विन तुझा भाऊ आहे. बरोबर ना सायली? तेव्हा सायली इथे प्रताप काकांकडे बघून हसते आणि जाऊन आपल्या वडिलांना मिठी मारते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला धीर देण्यासाठी प्रताप काका जे काही बोलतात ते अर्जुनला खूपच जास्त आवडतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली अर्जुन दोघेही आता फ्रेश होतात. त्याच्यानंतरला अर्जुन पोलीस स्टेशनला जातो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर महिपतच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करतो. गुन्हा दाखल केल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की आम्हाला महिपतवरचीच संशय आहे, कारण त्याने खूप वेळा मला मधुभाऊंना मारण्याची धमकी दिलेली आहे. जेव्हापासून साक्षी शिखरे जेलमध्ये गेली तेव्हापासून इथे महिपत चिडलाय आणि तो सुडाला पेटलाय. तेव्हापासूनच तो आम्हाला मारण्याची सातत्याने धमकी देतोय. आमचा संशय त्याच्यावरतीच आहे. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत गुन्हा नोंदवून घेतात आणि इथे आता महिपतला अरेस्ट करण्यासाठी जातात. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात की महिपत शिखरे, तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. महिपत म्हणतो, मी काय केले? मला का घेऊन जाताय तुम्ही? तेव्हा इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की महिपत शिखरे, तुम्ही इथे अर्जुन सुभेदार यांना मारण्याची धमकी दिलेली आहे. तसं ते लेटर आमच्याकडे सबमिट करण्यात आले आणि त्याचबरोबर तुम्ही मधुभाऊंना सुद्धा मारण्याची धमकी दिली होती आणि त्यामुळे इथे आता गर्दीचा फायदा घेऊन तुम्ही त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला. तसा तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तेव्हा तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. महिपत म्हणतो, हे सगळं मी केलं. तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मी आहे पुरावा. सायली म्हणते, मी पण आहे पुरावा. आम्ही तुमच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तुम्हीच धमकी दिली होती ना की एकेकाचा जीव घेणार म्हणून. तेव्हा इथे आता महिपत म्हणतो, इन्स्पेक्टर, मी काहीही केलेलं नाही आहे. तरीसुद्धा इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की आमच्याकडे तुमच्यासाठी वॉरंटसुद्धा आहे. तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत आता पोलिसांबरोबर पोलीस स्टेशनला जातो. त्याची खूप चौकशी करण्यात येते. तेव्हा इथे आता मधुकर पाटलाला मी जरी धमकी दिली असेल तरी पण मी त्याला मारलेलं नाही आहे. मी कशाला त्याला मारू? मी त्या वेळेला तिथे गेलो पण नव्हतो आणि ना कुठली माझी माणसं तिथे गेली होती. मग त्या मधुकर पाटलाला कुणी बरं मारलं असेल, मला काय माहिती. रागाच्या भरामध्ये माणूस बोलतो, माझी पोरगी जेलात गेली म्हणून मी रागवलो होतो, पण म्हणून मीच त्याला मारले असा त्याचा अर्थ होत नाही. खूप वेळ चौकशी चालू असते, पण महिपत इथे काही बोलायला तयार नसतो, कारण खरं तर खून त्याने केलेलाच नसतो. खून हा नागराजनेच केलेला आहे. तेव्हा इथे आता सावंत यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही आमच्यासाठी संशयित गुन्हेगार आहातच. तुमच्या विरोधात अजून काही पुरावा मिळाला तर तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. तेव्हा इथे महिपतला सोडून देण्यात आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नागराज पुन्हा संधी साधून मधुभाऊंना मारण्यासाठी आलेला असतो. पण त्यावेळेला मधुभाऊंजवळ कुसुमताई आणि साधना दोघीजणी असतात. तेव्हा नागराज जातो आणि तिथे कुसुमताई येते. कुसुमताई म्हणते, नागराज सर तुम्ही इथे? तेव्हा नागराज म्हणतो, हो, मी मधुभाऊंनाच बघायला आलो होतो. तर इथे या वेळेला सुद्धा मधुभाऊंना मारण्याची संधी हुकलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, जेव्हा आता सायली पुन्हा हॉस्पिटलला येते तेव्हा ती विचारते, कुणी आलं होतं का? तेव्हा कुसुम म्हणत असते की मधुभाऊंना बघायला ते नागराज सर आहेत ना, ते पण आले होते. पण ते तर त्या प्रियाबरोबर खूप असायचे ना. मला तर वाटलंसुद्धा नव्हतं की ते सुद्धा आपल्या मधुभाऊंना बघायला येतील. ते तर लाडके होते प्रियाचे. तेव्हा इथे सायली म्हणते, हो ना, पण ते खरं तर चांगले आहेत. त्यांना पण आता प्रियाचा खरा चेहरा समजलाय ना. त्यांना कळलं असेल मधुभाऊ निर्दोष आहेत, म्हणून तर मधुभाऊंना बघायला आले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला नागराज चांगला वाटत असतो, पण कुसुमला नागराजचा खूपच जास्त राग येत असतो. तेव्हा इथे अर्जुन
इन्स्पेक्टर सावंत यांना भेटून आता हॉस्पिटलला आलेला असतो. तेव्हा सायली म्हणत असते, अहो ऐकलत का, नागराज काका आजसुद्धा आले होते मधुभाऊंना बघायला. आता मला कुसुमताई म्हणाली. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नागराज काका सारखा सारखा इथे मधुभाऊंना बघायला का येतोय आणि त्याचा कुठला फ्रेंड इथे ॲडमिट आहे ते बघायला हवं. तेव्हा इथे आता नागराजला अर्जुन फोन करत असतो, पण तो काही फोन उचलत नाही. तेव्हा इथे अर्जुनला संशय येतो. त्यानंतर तो रविराज काकांना फोन करतो आणि म्हणत असतो की सिनियर, अरे नागराज काकाचा कुठला फ्रेंड इथे ॲडमिट आहे का, त्याला मी पण बघायला गेलो असतो, कारण नागराज काका 2 दिवस या हॉस्पिटलला येतोय. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात की नागराजचा कुठला मित्र तिथे ॲडमिट आहे मला तरी माहिती नाही आहे, त्याला विचारून मी सांगतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विचारल्यानंतर अर्जुन विचारतो की नागराज काका, अरे तुझा कुठला फ्रेंड इथे ॲडमिट आहे. तेव्हा इथे नागराज म्हणतो की अर्जुन, अरे झालं त्याचं काम, त्याला डिस्चार्ज मिळाला. इथे आता नागराज उडवाउडवीची उत्तरं देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला नागराजवरती थोडा संशय आलेलाच असतो. त्यानंतर इथे अर्जुन आता त्याच्यावरती सुद्धा थोडा विचार करत असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे आता नागराज पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये अर्जुनला दिसतो आणि इथे अर्जुनची संशयाची सुई नागराजवरती जाऊन थांबते. कारण प्रेक्षकांनो, त्याच्या आधी इथे नागराज आणि महिपत या दोघांना अर्जुनने रस्त्यावरती बोलत असताना बघितलेलं असतं आणि जेव्हा अर्जुन नागराज आणि महिपत या दोघांना एकत्र बघतो तेव्हा इथे अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो की महिपत बरोबर नागराज काका हे दोघेजण एकमेकांबरोबर असे बोलत आहेत जसे की दोघेजण एकमेकांचे खट्टे मित्र आहेत, एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात, अशा पद्धतीने दोघंजणं बोलत आहेत. याचा अर्थ काय असू शकतो, म्हणजे नागराज काका जर महिपतचा माणूस आहे आणि जर नागराज काका सारखे सारखे मधुभाऊंना बघायला येत आहेत तर या मर्डरजवळ किंवा या गुन्ह्याजवळ नागराज काकांचा काही संबंध तर नाही आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनला नागराजवरती संशय आलेलाच असतो. तेव्हा प्रताप काका डबा घेऊन हॉस्पिटलला आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, डॅड, तो नागराज आहे ना, तो इथे महिपत बरोबर बोलत होता. नागराज काका आणि महिपत या दोघांना मी एकत्र बघितलं. आता रस्त्यावरती बोलताना दोघेजण एकाच गाडीतून निघून गेले. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, अरे तुला खरं सांगू का अर्जुन, नागराज आहे ना, तो महिपतचा मला मित्रच वाटतो. कारण ज्या वेळेला मला पैशांची गरज होती, मला फायनान्स हवा होता, तेव्हा मी एक फायनान्सर शोधत होतो. तेव्हा मला नागराज त्या महिपतकडे घेऊन गेला होता आणि तेव्हा मी त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यानंतर ते पैसे मी त्याला परत केले, पण त्याने मला फसवलं होतं. ते प्रकरण तुला माहिती आहे. पण मला तर महिपत कोण आहे तेच माहिती नव्हतं. त्याच्याबरोबरची ओळख ही नागराजने करून दिलेली आहे, असं सुद्धा इथे प्रताप काका अर्जुनला सांगतात. तेव्हा इथे अर्जुनचा संशय अजूनच बळावतो. अर्जुन म्हणतो की याचा अर्थ मी जो काही विचार करतोय ते अगदी बरोबर आहे. याचा अर्थ हाच होतो की नागराज काका हा महिपतचा माणूस आहे, पण ही अजून गोष्ट त्याने सगळ्यांपासून जणू काही लपूनच ठेवली. प्रत्येक वेळेला इथे आता नागराज काका म्हणजे महिपतच्या बाजूने आपल्याला किती वेळा तरी दिसले, पण आपण कधीच त्यांच्यावरती संशय घेतला नाही. आणि लगेच अर्जुनला क्लिक होतं. जेव्हा मधुभाऊंवरती हल्ला झाला, मधुभाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, तेव्हा तिथे सगळेजण होते. मात्र तिथे महिपत नसतोच, कारण तो तिथे आलाच नव्हता आणि तिथे नागराजसुद्धा नसतो. तेव्हा इथे अर्जुनला नागराजवरती संशय हा आलेलाच असतो. अर्जुनला कळतं की कुठेतरी पाणी मुरतंय. नागराज आणि महिपत ज्या पद्धतीने एकत्र होते त्याच्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की नागराज काका या खुनाच्या मागे असू शकतात आणि सारखं त्यांचं हॉस्पिटलला येऊन मधुभाऊंची चौकशी करणं हे सुद्धा जरा संशयास्पदच आहे. म्हणजे सिनियर इतके वेळा आला नाही आहे जितके वेळा इथे आता नागराज काका आलेले आहेत. त्यामुळे इथे आता अर्जुनला नागराजवरती संशय आलेला असतो. मधुभाऊंच्या खुनाच्या मागे नागराजचा हात नाही आहे ना, हे शोधून काढायला हवं आणि या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आता प्रेक्षकांनो अर्जुनने केलेला असतो. त्यामुळे इथे आता अर्जुन एका बाजूने साक्षीच्या आईवडिलांचा शोध घेतोय, तर एका बाजूला मधुभाऊंचा खून नक्की कोणी केला असेल या गोष्टीचा सुद्धा तो शोध घेतोय. म्हणजे नवरा म्हणून त्याचं कर्तव्य तो पार पाडतोच आहे, पण जावई म्हणून, एक मुलगा म्हणून सुद्धा
तो आपलं कर्तव्य विसरत नाही आहे. इथे अर्जुनने सायलीची जी काही जबाबदारी घेतली आहे, तो प्रामाणिकपणे ती संपूर्ण जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या पार पाडतोय. हे आपल्याला बघायला मिळतं.